मूडवर चावल हाथ में लेकर कौवा बाप बुलावे, कौवा बाप बुलावे। कसा मग कोणत्या महापुरुषाचा तुमचा अभ्यास पाऊल करायचा सांगा रे, कोणाचा फोटो आहे? तुकडोजी महाराज तुमच्या गावात सामुदायिक प्रार्थना होते काय? किती जण आता हातवर करा लेकरं? पोरं किती जण जाते प्रार्थनेला? एकही नाही जात काय? प्रार्थनेला काय केल्यानं काटे रुजते काय? गोटे रुजते काय? इथं आमचे प्रार्थना सागऱ्याचं शिबिर झालं तेव्हापासून बाप्पांकडे भाऊनं चालू केली ना प्रार्थनेला जात हे तुकडोजी महाराज आहे. जे अप्पांमध्ये गेले ते बेटा तिथं खंजेरी वाजवली, 18 राष्ट्राच्या प्रतिनिधीले एका जागेवर आणलं. आगळा वेगळा संत होता, मानवतेचा संदेश देणारे तुकडोजी महाराज होते. अरे ज्या अप्पांमध्ये गेले ते तुकडोजी महाराज यायचं भजन तुम्हाला पाठ आहे पोरायले म्हणारे पोरं हाय याची प्रार्थना पाठ आहे का तुम्हाला पोरायले? एकाली नाही पण भजन म्हणता तुम्ही म्हणा बरं. बालभारतीतली पहिली कविता, या भारतात बंधू भाव एक वसुदे देवरची असावे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुते, मतभेद नसुते. या भारतात बंधू भाव एक वसुदे मतभेद जास्त लंबे भजन म्हणू नको. आपण काय रात्रभर मुक्कामी आहो काय मोरव्यामध्ये? हा पुढचा फोटो कोणाचा आहे सांगा रे? काय प्रार्थना लिहिली? प्रार्थना नाही ना पाठ तुम्हाला प्रार्थना सांगतो. अध्यात्म लिहिलं तुकडोजी महाराज मावशी सोप्या भाषेत. आता हे कुंभमेळ्यातले महाराज लोक सांगते ना जटा वाढवणारे, हे तुकडोजी महाराज त्या कुंभमेळ्यात जेवढे जटा वाढवणारे महाराज आहेत त्याचे अध्यक्ष होते, भारत साधू समाजाचे अध्यक्ष होते. कुंभमेळ्यामध्ये तुकडोजी महाराजनं भजन गायलं होतं. साधू कोई हॉटेल का चाय पाणी नाही, तुकडोजी महाराजनं भजन गायलं होतं. अरे अध्यात्म किती सोप्या भाषेत दिलं तुकडोजी महाराज. हे प्रार्थना गुरुदेव से 8 श्लोकामध्ये अध्यात्माचा कळस गाठला. हे प्रार्थना गुरुदेव से कोणाले प्रार्थना केली? गुरुदेवाले. काय प्रार्थना केली? शेजाऱ्याचा 4-5 किलो कापूस चोरू दे का वावर दाबू दे. यह स्वर्गमय संसार हो. मग स्वर्गमय संसार कसा होईल? आपल्या घरातला कचरा लोकांच्या दारात ढकलल्यानं होईल काय?